हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पिझ्झा आटा नान रेसिपी। मुलांना बाहेरचं खायला खूप आवडते, पिझ्झा बर्गर वगैरे। त्याच्यासाठी ही रेसिपी एकदम मस्त आणि एकदम सोपी रेसिपी आहे। आज आपण बघणार आहोत पिझ्झा आटा नान रेसिपी। त्यासाठी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। खूप कमीत कमी साहित्यामध्ये बनून तयार होते ही रेसिपी। त्यासाठी ते एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकं दही ॲड करून घ्यायचं आहे। 1 वाटी गरम दूध ॲड केलेलं आहे। 2 चम्मच साखर ॲड केली आहे। अर्धा चम्मच मीठ ॲड केलं आहे। 1 चम्मच इथे ऑर्गॅनो वापरला आहे। 4 चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आपल्याला इथे। तेलाने खूप छान होतात, त्यासाठी इथे तेलाचा वापर केला आहे मी। तुम्ही तेलाऐवजी इथे बटरही ॲड करू शकता। 1 इनोचा पॉकेट घेतला आहे, पूर्ण अख्खा पॉकेट यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान बबल्स आले आहेत बघा तुम्ही। आता यामध्ये मोठ्या कपाच्या मापाने 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। आता हाताने आपण हा पीठ व्यवस्थित मळून घेऊ। जास्त नरमही नाही आणि जास्त कडकही नाही, असं इथे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। कारण आपण नान बनवणार आहोत आणि तेही आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी थोडंसं इथे पिठाचं माप व्यवस्थित घ्या, म्हणजे पीठ व्यवस्थित मळून घ्या। थोडंसं कडक पीठ मळून घ्या आणि 4 ते 5 वेळेस आपल्याला असं आपटून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। परत 20 मिनिटांनंतर आपण एकदा मळून घेणार आहोत। 20 मिनिटापर्यंत आता झाकण लावून रेस्टवर ठेवायचं आहे। जोपर्यंत पीठ तिकडे व्यवस्थित रेस्ट करत आहे तोपर्यंत आपण इकडे स्टफिंग बनवून घेऊ। त्यासाठी पॅन ठेवलेला आहे। पॅन व्यवस्थित गरम झाला आहे, त्यामध्ये 1 चम्मच इतकं तेल ॲड केलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून ॲड केलेला आहे। व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे लसूण व्यवस्थित लालसर भाजलेली आहे। आता त्यामध्ये आपण कापून घेतलेले व्हेजिटेबल्स ॲड करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं किंवा जे मुलं खातात ते व्हेजिटेबल्स ॲड करून घेऊ शकता, किंवा घरात जे अवेलेबल आहे ते ॲड करून घ्या। इथे 2 वाटी पत्ताकोबी बारीक कापून ॲड केली आहे। 1 शिमला मिर्च, 1 कांदा आणि 1 वाटी स्वीटकॉर्न ॲड केला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते छान। जास्त शिजवून घ्यायचं नाही आपल्याला, फक्त याच्यातलं कच्चं जे तोंडामध्ये स्मेल येते फ्लेवर कच्चाचं ते बघ आलं नाही पाहिजे, पण क्रंच तसाच राहायला पाहिजे असं आपल्याला शिजवून घ्या। फक्त 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं अर्धा चम्मच इतकं चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे। 1 चम्मच इतकं ऑर्गॅनो, 1 चम्मच इतकी चिली फ्लेक्स मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि आपली इथे स्टफिंग रेडी झालेली आहे। आता थंड करून घेऊ। जोपर्यंत स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण इकडे पिझ्झा सॉस बनवून घेणार आहोत। पिझ्झा सॉससाठी 2 चम्मच इतका टोमॅटो सॉस ॲड केला एका वाटीमध्ये, 2 चम्मच शेजवान चटणी आणि 1 चम्मच ऑर्गॅनो सॉस मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवून घेते। आता बघूया आपण पीठ भिजवलेला बघा, पीठ व्यवस्थित भिजून तयार झालं आहे। 20 मिनिटापर्यंत पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। पीठ व्यवस्थित भिजू ठेवल्याने किंवा 10 ते 15 मिनिटं रेस्टवर ठेवल्याने पिठाला खूप छान सॉफ्टनेस येते। म्हणून पीठ कधीही पोळीचं पीठ असो की कशाचंही पीठ भिजवलेलं असो, 10 ते 15 मिनिटापर्यंत भिजत ठेवल्याने पोळ्या खूप छान होतात, मऊ होतात आणि खूप वेळपर्यंत नरमगार राहतात। आता आपण अशा प्रकारे इथे गोल पेढे तोडून घेऊ। आपण रोजच्या पोळीपेक्षा थोडासा मोठा गोळा इथे घेणार आहे। इथे मी 3 गोळे तयार करून घेतलेले आहे। जेवढा पीठ आहे तेवढे गोळे करून घ्यायचे आपल्याला। अशा प्रकारे पोळी लाटून घेते बघा। अशा प्रकारे इथे मीडियमचं, जास्त जाडही नाही, जास्त मोठीही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम पोळी लाटून घ्यायची आहे। त्यावरून थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर परत एकदा बेलनं फिरवून घेते। व्यवस्थित चिपकेल्यावर म्हणून परत एकदा बेलनं फिरवून घ्यायचं आहे। पोळी लाटून तयार झाली आहे। आता यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊ। जे व्हेजिटेबल्स आपण बनवून घेतलेली आहे व्हेजिटेबलची, सगळ्यात आधी आपल्याला इथे थोडंसं पिझ्झा सॉस लावून घ्यायचं आहे। सेंटरमध्येच लावून घ्यायचं आहे, बाजूला लावून घ्यायचं नाही। कॉर्नरला आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि 2 ते 3 चम्मच इतकं आपल्याला स्टफिंग टाकायची आहे आणि एक इथे चीज स्लाइस ॲड केला आहे। हवं तर तुमच्याकडे मोझरेला चीज असेल, कोणताही दुसरा चीज असेल तर तुम्ही ॲड करू शकता। चीजचा इथे काहीही प्रॉब्लेम नाही आहे। आणि बाजूने मी थोडंसं कॉर्नरनी दूध ॲड केलं आहे।
दूध किंवा पाणी लावल्याने व्यवस्थित चिपकते, त्यासाठी इथे दूध लावून घेतलं आहे मी। आता परत दुसऱ्या साईडने फोल्ड करून घेते व्यवस्थित। इथे ट्रायंगल शेपमध्ये बनवून घेत आहे मी। तुम्ही ट्रायंगलऐवजी स्क्वेअरमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता। माझा ट्रायंगल शेप इथे परफेक्ट जमला नाही आहे, पण मी ट्राय केला आहे। तुम्हाला जर ट्रायंगल शेप व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही स्क्वेअरमध्ये सुद्धा व्यवस्थित बनवून घेऊ शकता सिंपलमध्ये। बघा इथे अशा प्रकारे मी 3 बनवून घेतले आहे आणि लगेच तिकडे कुकरमध्ये सुद्धा भाजून सुद्धा दाखवणार आहे। मागच्या ज्या साईडने आपण फोल्ड केला आहे त्या साईडने आपल्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, जास्त नाही, पाण्याचा फक्त हात फिरून घ्यायचा आहे। कुकरमध्ये खाली पडली नाही पाहिजे उलटं करून शेकताना, म्हणून इथे व्यवस्थित पाणी लावून घेतलेलं आहे। सगळ्यांना पाणी लावून झालेलं आहे इथं। आता आपण कुकरमध्ये चिपकून घेऊ याला एक एक करून व्यवस्थित। आरामाने हळू हाताने जर व्यवस्थित लावून घेतलं तर खूप छान लावता येते। बघा इथे मी 3 अशा प्रकारे लावून घेतलं आहे आणि 2 मिनिटापर्यंत असंच कुकरमध्ये वाफवून घेतले आणि त्यानंतर पलटवून त्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे। एका मिनिटाने आपल्याला चेक करत राहायचं आहे, कारण खूप फास्ट पीठ असल्यामुळे खूप फास्ट होते। परत मी थोडंसं उचलून बघितलं, परत एकदा आपण उलटं करून भाजून घेणार आहे। बघा व्यवस्थित इथे भाजून तयार आहे। एक बॅच काढून घेतली आहे, दुसरी बॅचसुद्धा मी इथे लावून घेतली आहे आणि दुसरीही बॅच इथे व्यवस्थित भाजून तयार आहे। अशा प्रकारे एक एक करून आपल्याला पूर्ण नान इथे पिझ्झा नान भाजून घ्यायचं आहे। तर तुम्हाला ही झटपट होणारी पिझ्झा नान रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना आवडत असेल तर नक्की करा, ट्राय करून बघा।